नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. बघा, मुंबई उच्च न्यायालयाचा आपण लेखी परीक्षेचे पेपर बघतोय. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचं आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहे. एक इंट्रोडक्शनचा बनवलेला आहे आणि बाकीचं मराठीचं सगळं एकत्र बनवलेलं आहे. 10-10 क्वेश्चन आहेत. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये तुमचे राहिलेले 30 क्वेश्चन होऊन जातील, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये मराठीचं करायचं काय, घाबरायचं काय जास्त नाही आहे. इथं तुम्हाला टॅक्टिक्स सांगतो काय करायचं, आपण कसं हे करायचं आहे. मराठीचे वाक्य विचारतात, एक बघा, संयुक्त वाक्य विचारतात. ज्याप्रमाणे ते विचारतात त्याप्रमाणेच आपण अभ्यास करायचा आहे, सरसकट वाचत बसायचं नाहीये. तर नामाचा क्वेश्चन असतो बघा, स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय विचारलेला आहे. आता बघा, गरिबी श्रीमंती हे भाववाचक नामाचा प्रकार आहे, लक्षात ठेवा. सौंदर्य नाही, शौर्य नाही, प्रामाणिकपणा नाही. त्याच्यामध्ये एंडिंगला काय आहे, गरिबी, हे लक्षात ठेवा. नाम होतं भाववाचक नाम होतं स्थितीदर्शक. गरिबी आणि श्रीमंती म्हणतो ना, गरिबी गेली श्रीमंती आली, श्रीमंती गेली गरिबी आली, असा आपण म्हणतो ना, ते स्थितीदर्शक आहे. बघा, वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य ते शब्दसमूहातून पर्याय निवडायचा आहे. तर वाटाघाटी कशी करतो आपण, मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी असते. आपल्याला हे लक्षात ठेवा, आपले मत पटवून देणे, टोकाचं बोलणं. तुम्ही जर मराठीचे क्वेश्चन व्यवस्थित वाचवले आणि कॉमन सेन्सनं जरी सोडवले ना, तरी तुम्हाला ते बरोबर येतं. बघा, अरेच्चा हे केवळ प्रयोगी अव्यय कुठलं आहे, तर हे आश्चर्यकारक आहे. बघा, आपण म्हणतो ना, अरेच्चा असं का झालं, पण हे आपण त्यातनं काय व्यक्त करतो, आपलं आश्चर्य व्यक्त करतो. हे मोरा वाळंबीच्या पुस्तकामध्ये एकच चार्ट आहे बघा, ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. पण जर तुम्ही जास्त डीपमध्ये गेलात ना, तर सगळं सारखंच वाटायला लागतं तुम्हाला. बघा, आभाळाला कवेत घेणे, आभाळाला कवेत घेण्याचा अर्थ काय, मोठं काम साध्य करणं, हे लक्षात ठेवा. आभाळाला कवेत घेणं म्हणजे मोठं काम साध्य करणं. तर बघा, पुढचं काय विचारलंय, वाक्याचा प्रकार विचारलेला आहे. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका म्हणतात. हे आणि व एकत्र जर आणलं जातं, 2 वाक्य, त्याला काय म्हणतात, संयुक्त वाक्य म्हणतात. आणि व यांनी एकत्र वाक्य आणलं जातं. आता शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द, हे बघा, MPSCचे PYQ आहेत ना, ते 60 ते 70 शब्द आहेत टोटल. ते जर केले ना, तर ह्याच्या बाहेर शब्द जात नाही. बघा, सामुदायिक, ह्याला मध्ये काय आहे, सामू आणि दायिकला पण पहिल्याच वेलांटी आहे, हे लक्षात ठेवायचं. पहिला उकार, पहिली वेलांटी, असं लक्षात ठेवा सामुदायिकचं. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास काय, कुठलं चिन्ह, विरामचिन्ह वापरलं जातं. बघा, खालीलप्रमाणे वस्तू, आपण असं जर म्हटलं तर नंतर आपण काय देतो, असं करतो आपण, हे लक्षात ठेवायचं. असं करतो, ह्याला काय म्हणतात, एक जेव्हा असं डॉट देतो त्यावेळेस पूर्णविराम, दुसरा डॉट त्याच्याबरोबरच काय दिला तर तो अपूर्ण विराम होतो, हे लक्षात ठेवा. अर्धविराम कसा असतो, असा, आणि खाली आपण स्वल्पविराम आणि पूर्णविराम एकत्र म्हणजेच अर्धविराम असतो. ते काय करतात, 2 छोटी वाक्य एकत्र करण्यासाठी आणलं जातं एकत्र, त्यावेळेस तो अर्धविराम असतो. आणि पूर्णविराम वाक्याच्या शेवटी असतो. आणि अपूर्ण विराम कधी असतो, अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यावर असतो, हे लक्षात ठेवा. हे 2-3 ह्याचं कन्फ्युजन होऊ शकतं. हे विचारू शकतील बघा तुम्हाला, हा असं चिन्ह देऊन पण हा कुठला चिन्ह आहे, विराम चिन्ह आहे, असं विचारलं जाऊ शकतं. बघा, कुठेतरी डॅश आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला, असं वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा म्हणलेला आहे तिने. तर काय काय म्हणतो आपण, कुठेतरी माशी शिंकली आणि आमचा बेत कॅन्सल झाला. खालीलपैकी कोणास रानकवी म्हणून ओळखले जातं. बघा, ना. मनोहर यांना रानकवी म्हणून ओळखलं जातं. कुठल्या कवीला काहीतरी म्हणून ओळखलं जातं, हे विचारण्याची पद्धतच आहे. असा एक क्वेश्चन असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, रात्री काय म्हटलेलं आहे, उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत. या वाक्यातील आम्ही हा शब्द डॅश आहे. आता बघा, नामाबद्दल काय वापरलं जातं, सर्वनाम. आता मी नाही, इथं काय आहे, आम्ही आहे. आम्ही हे अनेक वचन, त्याला काय म्हणतो आपण, आता मराठीमध्ये किती आहे, एक वचन, अनेक वचन, द्विवचन मराठीमध्ये नसतं, संस्कृतमध्ये ते असतं. अनेक वचनी हे सर्वनाम आहे, हे लक्षात ठेवायचं. नामाबद्दल काय वापरलं जातं, हे नाम तर नाहीये, सर्वनाम आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा बघूया, 2020चा पेपर आहे क्लर्कचा. तर ह्याच्यामध्ये बघा, निर्जर हा शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. बघा, निर्जर म्हणजे काय असतो, ईश्वराबद्दलचा शब्द आहे. बघा, जरा म्हणजे म्हातारपण, हे लक्षात ठेवा. निर्जर म्हणजे ईश्वर, हे लक्षात ठेवा. हा कन्फ्यूज होऊ नका तिथं. विरामचिन्हाचा योग्य पर्याय निवडा. आता बघा, तुम्हाला मग अशी सांगितलं होतं ना, विरामचिन्ह कुठलं, तर हे अपूर्ण विराम असतो ना, तो सर्वजण खाली बसायचे थांबले होते पण बस आलीच नाही. तर 2 एकत्र वाक्य आले आणि त्याचं संयुक्त वाक्य बनवलेलं आहे, पण तिथं काय दिलेलं आहे, अपूर्ण विराम दिलेला आहे. योग्य विराम चिन्हाचा वाक्यात उपयोग करा म्हटलेला आहे. थांबले होते, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, हे बरोबर नाही, हे लक्षात ठेवा. खालील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. आता बघा, हुशार नाही, हुशारी, काहीतरी त्याच्यामध्ये शेवटी एंडिंगला ई असतो. आता हा दीर्घ ई आहे हुशारीमध्ये, लक्षात ठेवा. हुशारीपणा, कुशल, या दोघात तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. तर हुशारी, पाटीलकी, असं जे असतात ना, ते भाववाचक नाम म्हणतात त्याच्यामध्ये.
त्याला प्रत्यय लागतो आणि ते बहुवाचक नाम बनतं, हे लक्षात ठेवा. कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा. आता सामान्य रूप म्हणजे कसं, माझ्या अंगण एक जांभळाचे झाड आहे. आपण काय म्हणतो सरळ सरळ वाचताना तुमच्या लक्षात येईल, माझ्या अंगणात एक जांभळाचे झाड आहे. हे आपल्याला बघता बघता क्षणिक कळतं. नामाचा प्रकार ओळखा. आता हे बघा, समुद्र, समुद्र, नदी, हे 2 क्वेश्चन विचारलेले आहेत त्यांनी सारखे सारखे फिरून. नदी म्हणजे काय, कुठली नदी कळते का तुम्हाला? तसं नाही. मग हा काय आहे, विशेष नाम आहे का? नाही. तर हे सामान्य नाम आहे, लक्षात ठेवा. कुठला समुद्र आहे माहिती आहे का? नाही, फक्त समुद्र लिहिलेला आहे, सामान्य नाम आहे. आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे बघा, उत्साह आहे. आमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने करतो. या 2 वाक्यांना काय केले, कोणत्या उभयाने जोडले तर ते मिश्र वाक्य होते, हे लक्षात ठेवायचं. आपण काय म्हणतो, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासनं करतो. इथं अथवा, परंतु, व नाही, म्हणून, हे लक्षात ठेवा, मिश्र वाक्य होईल. राजहंस या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे, राजहंसी आहे. हंसी, राजहंसी, हे लक्षात ठेवा. हंसिनी नाही, हे गाण्यात म्हणतात ते मेरी हंसिनी, ते नाही आहे, ते राजहंसी आहे, हे लक्षात ठेवा. ते हिंदीतलं गाणं आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता बघा, आशीर्वाद ह्याच्यामध्ये लक्षात कसं ठेवणार, आशी असं लिहिणार, दुसरं वेलांटी, आणि वाद असं लिहिणार, हे लक्षात ठेवा. हे पाठच करून ठेवा, हे सारखा सारखा शब्द आलेला आहे, सारखा सारखा शब्द येतात. आता सिंहकटी, सिंहकटी काय म्हणते, कटी म्हणजे काय असतं, कंबर असतं. कटी म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, कंबर. सिंहकटी म्हणजे सिंहासारखी अशी कंबर असलेला हा म्हणजे सिंहकटी. ह्याच्यामध्ये काय, आपण कोणाचा उल्लेख झाला, ज्याची कंबर आहे, ज्याच्या असा तो, तो, जो, म्हणजे काय, बहुर्वी समासाचा प्रकार आहे, हे लक्षात ठेवा. तत्पुरुष नाही, अव्ययभाव नाही, द्वंद्व नाही. ज्याची सिंहासारखी कंबर आहे, सिंहनीसारखी कंबर आहे असा तो, म्हणजे कोणतरी वेगळाच, तर ते असं त्याला उल्लेख होतो, त्याला काय म्हणतात, बहुर्वी.